हो रे ऐक आज दादाला येणार पाहुणे नुसते येणार नाही पुरीला घेऊन येणार आहेत व्यवस्थित बघा पोरगी शिकलेली आपला दादा शिकलेला आहे पण शेतीत काम करतो मग त्याला काय होतं शेतीत करतो चांगलं शिकलेलं आहे आणि पोरगी येऊ द्या ना बघू आपण कशी काय ठीक बरोबर आहे नाही आई गेल्यापासून मला इथं येणं पण होत नाही आणि आली तरी सगळं काम मलाच करावं लागतंय काय पर्याय नाही राहिले काय करणार तेच तर मग एकदाच होऊन जाईन दादा तर मग चांगलं होईल मला पण येता येईल मग सण असला काय असलं तर होऊन जाईन तशी माणसं चांगली आहेत येऊ राहिलेत काय पाहायला लागले तुम्ही बस काय नाही रे असं चालू आहे कधी येणार पाहुणे आता येणार आहेत 10-5 मिनिटं ते आले असतील गावात कुठे बराच वेळ झाला ना फोन आलता पुरीचं सांगितलं ना तुम्हाला सगळं त्यांनी हा सगळं सांगितलंय तू नको काळजी करू मी आहे ना बोलून घे बाबा मला बोलावंच लागेल तायडे आजकालची पुरी माहित नाही का कशाला बाबा खोट्या अशा सोनावर जगिता हा इथे नोकरीवाल्याला कोणी विचारेना पुण्यात मुंबईत नोकरी करते ते अजून तसेच आहेत रिकाम टेकडे आणि मला कोण नोकरीवाले पोरगी देणार आहे बरं शेतकऱ्यांच्या पोराचे लग्न करायचे म्हणले ना बाबा झटका आहे तू लोकांना आजकाल झटका नग म्हणते शेतकऱ्याची पोरं आणि बाकीच्यांचं काय घेता तुम्ही शेतकऱ्याचे ज्यांचे पोरे बाप शेतकरी आहेत का ते पोरींचे ते बी म्हणतात शेतकरी नवरा नाही पाहिजे आम्हाला आपण दुसऱ्यांना काय नावं ठेवायचे शेतकरी म्हणजे त्यांना चोर नाही तर दरोडेखोर वाटतात माहिती का अहो बाबा नोकरीवाला कसला बी असू दे ना हा दुसऱ्याच्या हाताखाली किती राबणार असू दे 10,000 चहासोबत सिगरेट आणणार असू दे पण त्यांना तेव लय गोड लागतो आणि ड्युटी संपली की 2-3 पॅक मारून आहेच घरी भाऊ आपण गरीब माणसं आपल्याकडं काय घटघट दुधाचा चहा बिगर औषधाची भाजी आणि तुपातल्या चपात्या खात होतो आपण तरी लोक शेतकऱ्यांनाच नावं ठेवतात काय तर म्हणून नोकरीवाल्याला पोरगी द्यायची हे तुपात चपात्या खाणारे लागत नाही तर लोकांना ते वडापाव खाणारे रस्त्याच्या कडाला उभं राहून तसले लागत होतं आयटीत राहणारे बरं जाऊ दे ते बघा काय म्हणतात काय नाही पुरीचं मी चाललोय मळ्यात द्राक्ष उतरायचे मोठी गाडी आली काय लागलं सवरलं तर मला फोन करा हो आणि लय ऐकून घेऊ नका बरं का माझ्यासाठी हा काय होत नाही बिना लग्नात राहिलं होतं उगे लग्न व्हावं म्हणून काही ऐकून घेत बसतात त्या पुरीचं आणि हो त्या काल भरलेल्या 2 डाळिंबाच्या गाड्यात का सकाळीच मार्केट यार्डला गेलेत पुणेचे आणि ते वरच्या तुकड्यात ऊसतोडी चालू आहे तुमचं हे आवरलं की तिकडे जाऊन या नाही तर ते यायच्या आधी जाऊन या हो येऊ का मी मळ्यात जाऊन येतो मग तू आवरून बघ काय चहा पाण्याचं बघ तेवढ्या पाहुण्याचं हा आणि लय ऐकून घेऊ नका हो माझ्यासाठी महिला ऐकलं ना तो पण बरोबरच बोलतोय ना आता मी काय म्हटलं काय चुकतंय चुकीचं नाहीच ना लोक आता सध्या तसंच वागताय शेतकऱ्याला पुरी देत नाही नोकरीवाल्यांना पुरी देत आहे बरं आले ते येऊन दे बोलू आपण चर्चा करू आणि खरंच ऐकून घेऊ नका बरं का बाबा तुम्ही नाही तर घ्या सगळं ऐकून नाही राम 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 या या बस 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 मी चहा वगैरे घेऊन येते पाणी चहा पोरग कुठे गेला आपलं द्राक्षाची गाडी आली भरायला गेली काल डाळिंब 2 गाड्या पाठवल्या ऊस तोडाई चालू आहे फोन लावतो मी बोलतो काय होईल पोरगण पोरगी एकमेकाला पाहिले त्यांची नाही लावतो बोलणं झालं म्हणजे मग आपलं तर चालणारच आहे आमचं कसं यांनीच आम्हाला सांगितलंय पोरग चांगलं शिकलेलं आहे शेती बिती चांगली द्राक्षे डाळिंबे ऊस हॅलो हा बोला ना अरे कुठे आहे दादा तू राहणार तुम्हाला सांगलं ना मळ्यात आलोय बरं गाडी भरली की द्राक्षाची चालू आहे काम ये बरं जरा घडी पाहुणे आले ये पट आलेत का काय हा ये लोक बरं बघा त्यांचं चहा पाण्याचं आलो मी हा झालं ये गाडी भरली की आलो अरे नाही अगोदर ये गाडी नंतर भरते ये बरं आलो 10 मिनिटात हा ये लोक एवढं शिकलेलं पण शेतीच्या बाबतीत त्याचा नादच नाही करायचं द्राक्ष असो ऊस असो डाळिंब असो सगळं पाहणार सगळे हँडल करणार आमचं कसं सगळं सांगितलंय तुम्ही कारण शिक्षण जास्त आहे आणि आपलं कसं आहे पोरीच्या मनाने तिला पटलं तर आपल्याला शेतकऱ्याशी काही हरकत नाहीये लेकरांची त्यांची पसंती आपल्याला काय करायचं बापाला वाटतं आपल्या लेकराचं चांगलं मग काय मुलाच्या बापाला वाटतं आपल्याला मुलगी चांगली भेटावं बरोबर आहे काय असतं आता माझं दाखव बस हा मुलगा हा दाद्या शी मुलगी आण पाणी देत
ऊन आहे ना म्हणून मग शरबतच केला मी हा. बरं हे बहीण भाऊ दोघं. दे आणला तुम्ही पण घ्या नको तुला मी आत्ता घे ही पुण्यालाच असते कंपनीत फौजी. तिचं आत्ता 2 वर्षापूर्वी लग्न केलं कंपनी त्यांची. दरबार या दाटी होत असले इकडे सारखं उच्च सरळ सरळ आले सर. काय बाबा सर गाड्या घोड्याला तो इथे काय भानगड्या आज? काय नाही दादर पाहुणे आलती हा का हा मग काय जमत आहे का राहिलं जाणं? चाललंय आता तर सरबत घेतलंय बसले सरबत असलं नाना लहान येऊन शिकते ते एखादी पोरगी बघ मग आता परिचयाची आहे पोरगी शिकलेली. ही मुलगी का? ही मुलगी मुलगी छान आहे राव. हा मुलगी काय झालंय ना सध्या आमचं दादा काय कमी छान नाही. आपण ते पूर्ण वाटतं दादाला काय आमच्या काय दादा ते आहे हा आमचं काही अडचण नाही. ती म्हणली ना पटलंय आम्हाला शेतकरी पाहिजे तरी आमचं काही म्हणणं नाही का तो नोकरीवालाच बघ. हा आणि आपले बापू मध्ये मी चौकात विषय घेतला पण लायला आता पण ते आजकाल परिस्थिती आता हे बघ शिकलेला भरपूर आहे पण तू शेती करतोय. तू हा विचार काय आहे ते त्याला तुम्ही 2 जण ठरवून विचार करा. नाही तर उद्याच्याला घोळ नको तू शेतकरी होता तू शिकला तू नोकरी नाही लागला तू असंच नाही केलं तू तसंच नाही त्याच्यावरून तू नाही नांदायची जर तू वाटलं त्याचं वाटलं आजभर तुमच्या दोघांचं ठरवा. त्याच्यासाठी तुला घेऊन आलोय म्हणलं काय असेल ते समोर लग्नाचं काय विशेष नाही एवढं लग्न एका दिवसात लावते. एक सांगितलंय तुला पटलं ना आमची काही हरकत नाही. जबाबदारी उद्या म्हणायचं नाही किंवा तुम्ही असं केलं आणि तसं केलं. त्याच्यासाठी आम्ही तिला आणलंय. माझं काही नाही फक्त एवढंच की मला त्यांच्या बरोबर थोडस बोलायचंय. अरे काय हरकत नाही काहीच अडचण नाही. बरं हे सगळं वैभव यांचंच आहे ना कोणच आहे आता मला हे सांभाळत आहे दुसरं कोण सांभाळणार सांभाळावंच लागेल. सांभाळ त्यांना काय झालं नाही सांभाळायला. आता त्याची मम्मी जशी वारली म्हणजे तसं मी लेकरांचं सगळं व्यवस्थित केलंय. हिचं लग्न करून दिलं हिला चांगलं स्थळ बघितलं. घरादारा बाबतीत तुम्ही नका विचार करू आम्ही शेजारी येते आम्ही आता विश्वासी म्हणून बापूने मला विषय काढला. आणि कसं आहे पोरगीचा पाहताना माणूस तरी काय पारतं ती चुकाने राहिले पाहिजे. तुम्ही 2 जण बोलून घ्या एकमेका संगत आणि मग ठरवलं तुमचं मग तिथून पुढे बागाबागी करून आपल्या काळात होतं. एक मिनिट ऐका नाना महिन्याला समजा नोकरी करणारा 30,000 नाही एक मिनिट तुम्ही नका विषय सांगू नाही जो आतापर्यंत आम्ही दोघं बापल्या किती लाखाचं उत्पन्न काढतो आपण सांगून उपयोगाचं नाही ते त्यांनी त्यांचं ठरवलं तर ओके नाही आपल्याला बळजबरी नाही करायची. बघा तुम्ही तुमचं जबाब बोला काय बोलायची असली चर्चा करून घ्या बिंदास. हा बोलून घे आणि आता काय बोलायचं ती स्पष्ट बोल. हा नंतर परत नको चांगलं. हा कसं आहे आजकाल त्यांची पसंती पाहिजे. जसं होईल तसं होईल त्याला काय विचार काय होतं ना नाही आणि चर्चाच झाली पाहिजे ना. आज थोडं बोलून त्यांची आहे इच्छा बोलण्याची त्यांना पटलं आपल्याला पटलं आणि काय असेल ती स्पष्ट बोलतेनच ना. ओके जाऊ द्या मोरदे बोलू दे. आयुष्यात त्यांना एकत्र काढायचे बरोबर आहे ना. मग काय आणि आजकाल ते ठरला विषय त्याच्यामुळे लय लोड घ्यायची काय गरज. आपलं काम आपण करणारच आहेत ना. भले आता बोलून आले आणि ते जर म्हणले नाही जमत आमचं ओके काय आपण चाललं माघारी आपल्याला. बोला तुम्हाला काय बोलायचं ते आणि बिंदास बोलावर काय टेन्शन घेऊ नका. हो तुझं शिक्षण BSc झालंय ना. हो मग तरी तू शेतीच करतो. हो अरे माझ्याकडे बघ मी नोकरी करते आणि मजेत राहते. मला आहे ना शेतकरी मुलासोबत लग्न करायची आहे ना हौस नाहीये पण पर्याय नाही ना म्हणून मी इथे आली. माझे आईबाप आहे ना घरी असतात आणि त्यांना पाहण्यासाठी आहे ना कोणी नाहीये म्हणून मी इथे आले फक्त त्यांच्या शब्दाखातर. मी शेतकरी नवरा करते ना म्हणजे काळजी मिटेल असं त्यांना वाटतं आणि म्हणूनच मी इथे आली. माझं कसं आहे मी जॉब करते माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांच्यासोबत मला क्लबला जावं लागतं आणि घरात त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसतं त्यामुळे मला कोणीतरी पाहिजे असं की जो त्यांच्याकडे लक्ष देईल. बर हे बघ माझा महिन्याचा पगार आहे ना 1 लाख रुपये आणि तसं काहीच नाही. तुला दर महिन्याला आहे ना पैसे देईल मी फक्त तू त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची. आणि हां निदान 10 वर्ष तरी आहे ना मला मूल बाळ नकोय मी तुला आत्ताच सांगून ठेवते. आणि हे बघ तुला तसं काही काम राहणार नाहीये फक्त तुझं एकच काम असेल मला सकाळी ऑफिसला नेऊन सोडायचं आणि संध्याकाळी मला घ्यायला यायचं. फक्त जेव्हा मला क्लबला वगैरे जायचं नसेल ना तेव्हाच आणि जेव्हा जायचं असेल तेव्हा मी तुला सांगेलच केव्हा यायचं केव्हा नाही ते. आणि कसं आहे
मी तिथे क्लास 1 अधिकारी आहे. त्याच्यामुळे माझ्यामुळे ना तुला पण 4 लोक ओळखतील आणि तुला पण 4 लोक मान सन्मान देतील. तुला काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांग, मी दुसरा शेतकरी पाहिजे. चालत तुझं बोलून. हो. नाही नेमकं तुला वाटतं काय तू क्लास 1 ऑफिसर आहे आणि शेतकरी काय रस्त्यावर पडलेले आहेत का? म्हणजे कुणी यावं टुचकी मारून जावं? हा अरे तुमच्यासारखे नालायक लोक आहेत ना हे नोकरीवाले, ते शेतकऱ्याला तुच्छ समजतात. आणि तुला काय वाटतं तुझे ते 1 लाख रुपयाच्या नोकरीसाठी मी तुझा गुलाम होऊन राहीन का? अगं लाख रुपयाची नोकरी म्हणजे लय मोठी झाली का? अगं ते दारात ट्रॅक्टर उभे आहेत ना, आणि ते शेत मळ्यात येऊन बघतो शेत किती, ते औषध फवारणी ते ट्रॅक्टरला डिझेल आहे का, तेवढे 1 लाख रुपयाच लागते महिन्याला मला. मजुरी बिजुरी सोडून दे ग, 2-2.5 लाखाच्या घरात जाते ती. तुझे लाख रुपयाचे टिकले कपडे लावून कुठं गावात हिंडू का मी? एक गोष्ट लक्षात घे, शेतकरी कपड्यावरून जरी भिकारी वाटत असला ना तरी आतून तो ब्रँड आहे. लाखाच्या गाडीत हिंड तुम्ही, माहिती तुला? जेव्हा शेतात काम करायला सुरुवात केली नव्हती का तेव्हा नुसतं हिंडायला गाडी दिली माझ्या वडिलांनी मला 30 लाखाची, आणि ही तुझी 1 लाखाची पगार आहे ना, तेवढे पैसे तर माझ्या बांधावरचे सीताफळाचे झाड आहेत का, ते सीताफळ विकून मला 1 लाख रुपये येतील. काय म्हणली तू? मला नवरा नाही घरगडी म्हणून येणार का तू? तुझ्या माहितीसाठी सांगतो, शेतात काही काम जरी नसेल ना तरी 10-20 मजूर असेच असतात आपल्या शेतात कामाला. आणि राहिलं तुझ्या नोकरीमुळे मला 4 चौघात ओळखण्याचा प्रश्न, अगं मी प्रगतशील शेतकरी, शिकलेलो आहे मी. माझ्या मुलाखती ना टीव्ही चॅनलवर आहेत, लक्षात घे. जर तुला कधी आता गेली नाही इथून घरी जा, युट्यूबवर जा आणि बघ चॅनलचं नाव टाकून. हे जे रस्ता आहे ना इथून एका आमदाराची खासदाराची गाडी गेली ना राम राम केल्याशिवाय पुढे जात नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्या शेतकऱ्यांना तू कमी समजू नको. तुमच्यासारख्या क्लास 1 अधिकाऱ्याला ना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार कोणीच देणार नाही. अगं आमच्यासारखे काय काय शेतकरी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले. हा शेतकऱ्याकडे हे नाही ते नाही असं कोणी उठवलंय मला सांग? अगं शेतकऱ्याकडे सगळं आहे ग, गाडीपासून माडीपर्यंत सगळे, फक्त तुमच्यासारख्या लोकांनी कचरा केला आमचा. आज जगात एक माणूस दाखव त्यांनी बोट करावं शेतकऱ्याकडे, हे शेतकऱ्याला पूर्वी दिली नाही, सुखात ठेवली नाही. एक सापडणार नाही तुम्हाला, भारतात नाही जगात सापडणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, शेतकऱ्याची राणी होणं ना प्रत्येकीच्या नशिबात नसतेच बरं. शेतकऱ्याची राणी व्हायला ना वाघिणीचं काळीच लागत, वाघिणीच. असं आयरेगारीचं काम नाही ते. गुलामगिरीत राहणं पहिल्यापासूनच आम्हाला पटत नाही. आणि शेती म्हणजे असं काही तोट्याचा धंदा नाही, आमचा फायद्याचाच धंदा आहे तो. 1 दाणा पेरला ना 10 दाणे उगवतो आम्ही, ती ताकद आहे आमच्यात. काय नाही शेतकऱ्याच्या पाठीवर ना फक्त हात पाहिजे, बाकी सगळं जगाला नडल ग तो. आणि तुमच्यावर नाही बरं का, ते झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतो आम्ही, सुखाने झोप लागते आम्हाला. आणि राहिला प्रश्न लग्न झाल्यावर मुलाबाळाचा, ते आमच्याकडे नाही चालत बरं का. 10 वर्ष थांबा 15 वर्ष थांबा तसले नसते तर आमच्याकडे चिल्लर धंदे. जोपर्यंत आईबाप जिवंत आहेत ना त्यांच्या मांडीवर नातवंड खेळलेच पाहिजेत. आणि तुला खरं सांगू का, तुझ्यासोबत लग्न करण्यापेक्षा ना मी माझ्या शेतातले मजुरासोबत राहीन, माहिती का, लय सुखात राहीन गप्पा आणीत. आणि तू काय बोलू नको मध्ये गेलो, मी सगळं सांगतो त्यांना काय सांगायचे. तू काय टेन्शन घेऊ नको, तुझ्या येऊ देत नाही मी. चल. हे रे गरगडी म्हणून येते. अहो कवर बोला त्याच आवाज द्या ना त्यांना. पोरा पुरींचं मला काय पटलं एवढं 8 तास झालाय राव. असं इतकं काय बोलत आहे? गडबड म्हणजे कसं होतं आता, बाकी तुम्ही मला फोन केला मामा गेले की नाही ते बापू बसले काम. 4 शब्द बोललं तरी बोललं, तासभर बोललं तरी बोललं. मग काय कसं नाही राहिलं. आता जमलं तर ठीक आहे, नाही तर 1.5 दिवसात भितड घालून वाहिली होती. तसं बी आहे म्हणा. इथं काय सोपं राहिलं काम आपल्यावर राहिले काय? नाही आपल्याला दाखवलं होतं बापन पुरी नव्हते ना, ते म्हणले पाहिलं लग्न आमच्या तारखेला जाऊन घ्या करून. ज्या दिवशी लग्न तेव्हाच बघायला भेटत होते. हा मग त्याच्यामुळे तुमचं लग्न झालं ना. अवघड नाही तेवढी गोरी बायको तुम्हाला भेटली नसते ना. खरं ना बापू, जुळलं नाही. नाही आता म्हणले नको नको तुला काळाय नाही जमायचं जुळलं ना. अहो पण तेव्हा नव्हतंच तसं, आता सगळं बदललं ना, विचार आचार सगळे पोरांचे विचार बदलत. बापू आवाज द्या. आमच्या टायमाला पुढे विचारलं आम्हाला. हिला तरी मला खाव दाखवलं होतं तेव्हा. ये बस बस काय एवढा वेळ एवढं काय विचारत होती? हा काय बाबा झाली पाटापटी, आम्हाला उशीर झाला. सांगा एकदा काय झालं. नाही काय हरकत नाही, जाऊ दे पाहुण्याला. जाऊ दे. काय झालं नेमकं? काय काय सांगण्यासारखंच नाही, जाऊ दे त्यांना. आपण नंतर निरोप पाठवू त्यांच्याजवळ. असं काय झालं नेमकं सांगण्यासारखं नाही म्हणजे काय करायला पाहिजे ना दादा, असं थोडे. पुरी काय झालं?
नाही याला काय विचारलं तू असं? काय झालं? काय सांगायचं बापू आता? काय झालंय सांग ना. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं का नाही ते पुरीच्या भानगडीत काय पडू नका. हा लोक शेतकऱ्याला पुरी कुठं द्यायला लागलो, नोकरीवाले तसेच हिंडा लागले मोकळे. तिथून तो हो म्हणून निघालेली पुरी. हा ना आता आम्हाला तर ती म्हणले काय असू द्या, मला काय म्हणायची तुम्हाला काय म्हणले ते सांग. सांगा ना कमीत कमी काय आहे. तुमच्या पुरीचं म्हणणं आहे तिला नवरा नकोच, घरगडीत पाहिजे. हा? म्हणजे 10-15 वर्ष काय नाना लेकरूच उद्याचं नाही म्हणले 10-15 वर्ष कसं शक्य आहे? आमच्या घरात आम्हाला वाट आता माझं एक ठीक आहे बाबा, मी तरुण माणूस आहे, पण बापूला वाटत नसेल का नातवंडाने मांडीव खेळावं हे करावं? आता तायडीची लेकरं कवरते ते 2 दिवस राहते जाते. आपलं घरात हक्काचं कोणीतरी असं नातवंड वाटत आहे का नाही त्यांना? बरोबर. हा मग हिला काय ते नोकरीला सोडवायला जायचं, हिला घ्यायला जायचं, ही कुठं पार्ट्याच करीत हिंडणार, शेतकऱ्याच्या बायकून पार्ट्या करीत हिंडायचं, आणि मी इथं रानात फवारणी आणत हिंडायचं. कोणतं नाही येऊ? कुठं मैत्रिणीसोबतच हिंडायचे, शॉपिंगच करायची. उद्या तर म्हणे कपडेच असले घालायचे आणि कपडे तसले घालायचे. बापू मला सांगा, शेतकऱ्याच्या घरात बाई माणसाने अंगभर कपडे घातलेले चांगले दिसत आहेत का अर्धे कपडे घातलेले चांगले दिसत येत? काय कमी आपल्याकडं? अहो पण पाहुणे नाही ऐका माझं तुम्ही, ते लाखभर रुपयाच्या नोकरीचं काय करायचं आम्हाला? मी तिला बी सांगितलंय ना लाखभर रुपयात आपले डिझेलला जात 2-2.5 लाख रुपये ते मजुरी जाते रानात, आणि त्याच्या लाखभर रुपयाचं काय करू मी नोकरीचं? तुम्हाला माहिती, नोकरी करून शहरात राहिला असतो तर मला 2-2.5 लाख रुपये पगार पडला असता. बीएड देऊ काय सोपं आहे मग काय? पण मी गावात कसे आलोय? स्वतः शेती जर पाहिजे तुमच्या आकली स्टे लागेल. आमचं तसं काहीच म्हणणं नाही. आता शिकवलं तिला, आमचं काम होतं तिला स्वतःच्या पायावर उभा करायचं. आजकाल तुम्ही चांगले म्हणून सगळेच चांगले असं नसतं. नाही तुम्ही शिकवा तिकडे पुरीला, नाही तर तिकडे काय करा. तिच्या नोकरी इतकी आहे ना, तिला जेवढा पगार मिळतो ना तेवढा सोयरे मजुरांना पगार वाटतो. अहो डिझेलला जाते. इथपर्यंत बरोबर आहे ना. अहो द्राक्षे डाळिंब दुनिया भान शेतकरी काय तुम्ही आज कमी नाही बेकार समजिता काय शेतकरी? तिथं जाऊ दे द्राक्षे डाळिंब ते आपलं वैभव ते दे विषय सोड. मग ते कडाकाठाचे गेल्या वर्षी शेताफळ इकलं ना 5.5 लाख रुपये. मग मी तीच म्हणतो ना फवारणीची. अहो बापू मी तेच सांगितलं. अरे म्हणलं तुझे पगार एवढे तर आमचं फवारणीला जातंय. ओळखी पळकी होत्या तुमच्या माझ्यामुळे जातो. त्याला आमदार काय ओळखी पळकी चालले त्याला आवाज दिल्याशिवाय जात नाही. तर त्याला आमदार जरी असते आमदार कुठे गेले भाऊ? नाही ना मी माहितीये का, नाही मी माहितीये का बापूला यायच्या आधी सांगितलं होतं, म्हणलं तुम्ही माझं लग्न नाही लावून दिलं. हा बघा मी शहरात नोकरी केली असती तिकडे राहिला असतो, मला 2 महिन्यात नोकरी लग्न झालं असतं. पण एवढ्या मोठ्या घरात आई गेल्यापासून बापू एकटेच आहेत. नाही शेतकरी तायडीचं लग्न झालंय, शेतकऱ्याची किंमत करायला लागली लोक. अशी परिस्थिती झाली. अहो कशाला समजा लागले म्हणून. आज परिस्थिती बघितली का तुम्ही? सॉरी 1 मिनिट ऐकून घ्या. तुम्ही शेतकऱ्याची मुलगी. अहो आज आपलेच मुलं आहेत ना, आपणच शेतकऱ्याला मुलगी द्यायला माहितीये का? आपण शेतकरी असून मग दुसरा नोकरीवाला कसं शेतकऱ्याला मुलगी द्यायला? हा सरळ हिशेब आहे ना. बरं मला एक सांगा, आज शेतकऱ्याकडे काय कमी हो? एक वेळेस नोकरीवाल्याच्या बायकोला ताप होतो, पण आज शेतकऱ्याच्या दारात तुम्ही जा 2 घास पोटभर तांब भरून पाणी मिळेल. अरे भिकाऱ्यांच्या दारात गेलं ना, हे म्हणतात आता आम्हाला वेळ नाही, तुम्ही इथं बसू नका, तुम्ही नंतर या, आमची फरशी खराब होती, आमचं आमकं खराब होतं, आमचं तर असले तर भिकार ते. अहो ते वाटीत वरण घेतलं तर 4 वेळा डोकून बघावं लागेल. ताटली भरून वरण घालन, परत भरून मटण घालं तरी आम्ही विचार नाही करीत. अहो त्याला शेतकरी म्हणतात. माझं म्हणणं 4 आले ना 8 दिवस खापते आणि तुम्ही सिटीतली बघा. त्याचं लग्न अर्जंट कमून करायचं स्वर तुम्हाला सांग कमी. एक तर आई नाही, त्या बहिणीला दर सणासुदीला दर याला त्याला तिच्या घरी बी सण आहे ना. बरोबर. आता मागल्या वेळेस एवढी मोठी दिवाळीचा सण असून बिचारी भावासाठी यांसाठी इथं आली सणाला, मग आता तिच्या घरचे काही म्हणत नसते का? मग त्याच्यामुळे ही तकलीफ सहन व्हाय ना, त्याला करायची त्या दिवशी आमच्या गावातली पोरगी होती, नाही करायची म्हणलं. ते पोरीची ऍटिट्यूड बघून नाही करायची म्हणलं. त्याला लागे ती पोरगी घर सांभाळणारी. इथं काय उतारलं नाही, सगळ्या गोष्टी 30 लाखाच्या गाडीत हिंडत येतो. त्याला काय तुमच्या याची गरज आहे काय? माझं काय म्हणणं माहिती का, की बाकीचं नोकरी बिवकरीत पैशाचं काय करायचंय? आज पैसे आहेत उद्या नाहीत. माझ्या बापाच्या मांडीवर माझं लेकरू खेळलं नाही, लेकराला आज काय कळणार आहे? त्याला माणूस की काय कळणार आहे? तुम्हाला वाटतं का माझ्या लेकराला मी सगळ्या गोष्टी समजून सांगू शकतो? नाही. आजोबाच पाहिजे, त्याला आजच पाहिजे. तुमच्यासारख्या 4 माणसांनी समजलं, मला समजलं म्हणून मी आज इथं आहे. तुम्ही सांगितलं का नाही मला लहान असताना 4 गोष्टी शिकवल्या? सांगू का? याच्यामुळे बरोबर बोलतो. नाही याच्यामुळे आमची पोरं कारणे लागली माहिती का? आमची पोरं शेतीत उतरत नव्हती, कायमस्वरूपी बाहेर
याचं बघून आहे ना सगळे डाळिंब दुनियान भानगडी यावं त्यावून अहो आमच्या मळ्यात गेलं प्लॉटची प्लॉट बसली त्याच्यामुळे. अहो ना काय करायचं शहरात राहून मी 6 महिने नोकरी केली ते 10,000 रुपयासाठी उठ म्हणले उठावं लागतं बस म्हणले बसावं लागत इथे मी रानात गेलो का माझ्या वडिलाच्या वयाचे मजूर उभं राहते काय करायचंय याच्या पलीकडे काय पाहिजे. कुणाच्या घरी काय लाख रुपयाची अडचण असू 10 लाख रुपयाची अडचण असू मी सगळ्याच्या घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय की. मग ते रात्र दिसतोय कडे आणि काय करायचं चहा पाण्यासाठी विचारून जावं लागत ते शहरात इथं मर्जीचा मालक आहे ना मी माझं शेत आहे मी किती उत्पन्न काढायचं माझ्या हातात आहे. आणि तुला असे संस्कार दिलेत का हे असे प्रश्न विचारायचे यासाठी आणलं होतं का तुला? तुला सोबत कशासाठी आणलं का तू बघ बाई तुझ्या याने तू मस्त तुला क्लास 1 अधिकारी केलं पण कशासाठी केलं त्याला नोकरी सोडून द्यायची तुला चांगलं आमचं काय म्हणणं आहे तुझं कल्याण झालं पाहिजे मी असं कल्याण नाही तुला इथं ही पॉइंट विचारायला बाहेर लावलं होतं का तुला? हे कसं आहे चांगलं ते पार्टीला जाऊन संग राहून हे उद्याच्याला जर तुला नोकरी लागली आणि एखादा भंगार सांगार पोरग मिळाल ते आई बापांची काय हाल होईल. अख्खी प्रॉपर्टी विकून खाते आणि तुला बी विकून टाकते. नोकरीवाले बी एवढे सोपे नाही राहिले. आणि ते बापाचं लाडणं लय बरं सांगितलं त्याला ना पार्ट्या मार्ट्याला जाऊन देत जाऊ नका. ड्युटीून सुटला त्याला रस्ता सापडत नाही आपण पाहतोय ना आपल्या गावात नाही घटना घडली का आता एक? विचार करताना कधी बी फायद्याचा करायचा तोट्यातला नाही करायचा. पार्टीला जायचं म्हणजे काय 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 असतं तिथं? नाही ती असे तुमची विचार चूकच करा. नाही. त्याचं म्हणजे तसं नाही आता तुमच्या तुमच्या आमचं नको काळजी करू तू तुझ्या आयुष्याची काळजी कर आमची काळजीच नको करू तू आम्ही काय आजच म्हातारीने झालो खरकायला लागलो. आणि तू 2 रुपये आणणार आहे म्हणूनच आम्ही जगणार आहे असं काय म्हणतो? शेती आहे ना आपल्याला का आपल्याला शेती नाही काय नाही तुझ्याच पगारावर आहे. आणि असं काय नाही तुमची पोरगी केली म्हणजे तुम्हाला मी सासू सासरे समजीन आई वडिलासारखं समजीन तुम्हाला बी जवळ यायचे तवया जवळ राहायचे तवरच राहा काय काळजी नाही माझ्या घरासारखं तुमचं घर जपीन मी लग्न झालं तर. अरे आई नसताना एवढे संस्कार जबर आहेत आणि तू काय वागली इथे येऊन? लाज वाटायला लागली मला तर या अरे मला लाज वाटायला लागली तुला पोर म्हणायची. तू काय तुझी तुझे अक्कल धर. विचार आणि काय तुझे आचार जाऊन दे बापू जाऊन दे यांना जाऊन दे. मग काय एवढं चांगलं नाही जाऊ दे. पूर्वीचं एवढं पुढं चालत तेच आत्ताच म्हणून जमायला काही नाही. पुरीले पुरीला इथं प्रॉब्लेम असा आलाय का लोक शेतकऱ्याला दचकू राहिले आणि त्याच्या डोक्यात काय गेली का बळच कोणाची करायची. नाही नाही आम्हाला शेतकऱ्यालाच पोरगी द्यायची शेतकऱ्यालाच पोरगी द्यायची आम्हाला नोकरीला ठेवायचीच नाही शेतकऱ्याला पोरगी सुखी राहते पोरगी एवढं पुढं बोलते म्हणले नाही पोरगी पुढे बोलते तर पोरगी आमच्या शब्दाच्या बाहेर नाही ना. त्याच्यात बी पडू नको लय तू पुढं बोलती ना तिच्या मनाने होऊ दे. उद्या ती काय म्हणेन तुमच्या दोघा मी केलं अहो तिच्या मनाने काय होऊ देता पॉइंट मारले तिच्या मनाने होऊ दे. तुला काय हुडबुद्धी करायचं? आहे ती हुडबुद्धी आहे तिला काय कळत एवढं पुढे आहे म्हणजे मोकार अधिकारी केली काय? ना बळजबरी नका करू. तुम्ही एकदा जावा घरी आणि परत विचार करून सांगा एकदा काय असेल. बघ तुला काय ठरवायची तुझं अजून बी बघ परत म्हण नको नाही तर आणि तो निर्णय आता सांगितलं आज आताच विषय संपला. काय मग काय चल घरी मग तुला नसलं पटत ना मग काय अर्थ इथं थांबण्यात आणि बोलण्यात बी. नाही बाबा आई आजपासून मला घरी नाही यायचं आणि मला आहे ना ह्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे आणि ते पण आत्ताच करायचं आहे. आता जे होईल ते होईल पण आता आहे ना याच्याच बरोबर लग्न करणार. मला आहे ना तो जॉब पण नको आणि काहीच नको. मी आहे ना आज इथे आहे ना शेतकऱ्याबरोबरच लग्न करणार. आता आहे ना जे होईल ते होईल ते जॉब वगैरे ना ते सगळं गेलं. आता मी आहे ना फक्त शेतकऱ्याबरोबरच लग्न करणार ह्याच्याबरोबरच लग्न करणार बाकी जे होईल ते होईल आणि शेतकऱ्याचीच राणी बनून राहणार. बरं झालं चला आता संपलं बस का भाऊ आता काय अडचण काय नाही अडचण काय नाही अडचण मला काय करायची लग्न. मी तयार आहे का बी तू तिची तर तयारीची बरं मग लागा तयारीला आता काय काय मग आता चला चल करू तयारी लग्नाची काय पोरगेन पोरग राजी तर काय मग करायचंय. मग काय होऊन द्या आता काय हा चला होऊन द्या खर्च आता चला मग ती करतो ना खर्च. चला 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 या मग हो हो जाऊ का मग हा या